झी मराठी, चर्चा ही होणारच. कुरुंदवाडीतील महावितरणनं स्मार्ट आणि प्रीपेड मीटर बसवण्याच्या नावाखाली गेली 4 महिने बंद ठेवलेला वीज पुरवठा ग्रामस्थ व भाविकांच्या आक्रमक भूमिकेमुळे आज जुन्या इलेक्ट्रॉनिक पोस्टपेड मीटरवर वीज पुरवठा सुरू करून महावितरणला भाग पाडला. तेरवाड गावचे ग्रामदैवत श्री मंगराया सिद्ध देवालयातील थकीत वीज बिलापोटी दिनांक 10 मार्च 2026 रोजी वीज पुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला होता. देवालयाचे व्यवस्थापक आणि सदरील थकीत बिल दिनांक 12 मार्च 2026 रोजी भरून वीज पुरवठा सुरू करून देण्याबाबत महावितरणकडे रितसर लेखी अर्ज केला होता. तसेच कार्यकारी अभियंता जयसिंगपूर यांच्याकडे देखील वीज पुरवठा सुरू करून देण्याबाबत वेळोवेळी प्रत्यक्ष भेटून तोंडी व लेखी अर्ज दिला होता. परंतु स्मार्ट प्रीपेड मीटर बसवल्याशिवाय आपला वीज पुरवठा सुरू करून देणार नसल्याची आडमुठी भूमिका घेऊन देवालयातील वीज पुरवठा 4 महिने बंद ठेवल्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविक भक्तांची तसेच ग्रामस्थांची धार्मिक भावना दुखावल्यानं तीव्र असंतोष पसरलेला होता. याबाबत ग्रामस्थ व भाविक भक्तांनी रविवारी बैठक घेऊन महावितरणला जाब विचारण्याचा निर्णय घेतला. सकाळी 11 वाजता कुरुंदवाड येथील उपकार्यकारी अभियंता कार्यालय गाठलं. उपकार्यकारी अभियंता सोनवणे यांच्या दालनात ठिया मारला व यावेळी उपस्थित सोनवणे व सहाय्यक अभियंता गुड्ड यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत फंडावून सोडलं. जोपर्यंत देवालयातील वीज पुरवठा सुरू करणार नाही तोपर्यंत इथून उठणार नसल्याची ठाम भूमिका घेत अधिकाऱ्यांना डांबून ठेवून ठिया मारला. शेवटी ग्रामस्थ व आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांच्या आक्रमक पवित्र्यापुढे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नरमाईची भूमिका घेत जुन्या इलेक्ट्रॉनिक पोस्टपेड मीटरवर वीज पुरवठा सुरू करून दिल्यावरच सर्व ग्रामस्थ व आंदोलक दालनातून बाहेर पडले. यावेळी आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे, राकेश जगदाळे, दीपक पाटील, नागेश काळे, प्रभाकर बंडगर, आनंद पुजारी, दत्ता पुजारी, राजगोंडा पाटील, सुनील पुजारी, अनिल पुजारी, कृष्णात भेंडे, जालिंदर सांडगे, शीतल बोरगावे, संजय डाफळे, दशरथ बंडगर, सचिन मगदुम, राकेश मगदुम आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कुरुंदवाडहून सी मराठीसाठी प्रभाकर बंडगर. रिकनेक्ट करताना आपल्याला स्क्वेअर मीटर बसवावं लागतं आहे ना आपल्याकडे. तरी पण मी वरिष्ठ कार्यालयाने फॉरवर्ड करतो. जागृत देवस्थान अख्ख्या गावाचं देवस्थान आहे ते. तुम्ही असं काय चालणार नाही, असं काय सांगायचं नाही. ते देवाचं पहिला मीटर बसवायचं. थातूर मातूर काय दाखवायचं नाही, बघायचं नाही. शासनाचं काय आहे, काय कुठल्या कायद्यात तरतूद आहे, डिस्कनेक्ट केल्यानंतर तुमचं लाईट बिल भरल्यानंतर जोडायचं नाही, स्मार्ट बसवल्याशिवाय जोडायचं नाही. असं काय शासनाचं काय असलं तर दाखवायचं. नंतर फालतूगिरी अजिबात चालणार नाही. 10 वेळा आम्हाला इथे यायची काही गरज लागायला सर पाहिजे. हे आता पहिला जोडायला लावायचं. फोन करा ते. आता कसं साहेब मला विचारावं लागेल. एका वरिष्ठाला विचारून कामकाज चालत नाही. साहेब आता ते रेकॉर्ड आपण तुम्ही काय केलं, डिस्कनेक्ट केलं बरोबर. लाईट बिल भरलंय, जोडायची जबाबदारी तुमच्या वरिष्ठाची नाही. ओके पण ते आता रोल तुमचं वरिष्ठ काय पण म्हणत, कायद्यात तरतूद दाखवा. कायद्यावर जे चालतंय वरिष्ठाच्या पत्रावर नाही. ते जाऊ दे, आपण कशाला दाखवायला नाही. एवढं हे ऐका, तिथनं जाणार नाही त्याशिवाय. हे तुमची फालतूगिरी आहे आणि लोकांना विनाकारण तुम्ही वेटील करायला लागला. एवढा ऐका, कनेक्शन वेगळा विषय आहे आणि स्मार्ट मीटरचं धोरण वेगळा विषय आहे. तुम्ही 2 वेगवेगळ्या गोष्टी करू नका. आज तुम्ही बऱ्याच गावांमध्ये काय एखाद्याची तक्रार आली की ती तक्रार पहिला स्मार्ट मीटर बसव मग तक्रार, म्हणजे काय संबंध आहे तुमचा? व्हायला लागलाय हे सांगायला लागलं तुम्हाला. पहिला हे जोडायचं. तर पोलीस ऐका, तुम्ही नुसतं फोटो करायसाठी आले नाही, कायदा सुव्यवस्था आहे की नाही. आम्ही इथलं जाणार नाही. त्यांना दाखवायला सांगा कायद्याचं काय असलं तर. आम्ही मानलो कायदा दाखवतो, आम्ही दाखवतो. तुमचे वर्षपत्र किती महिने झाले? नाही, ते आम्ही कशाला बघायला पाहिजे. हे रुटीन काम आहे तुमच्या ड्युटी मधलं हे काम आहे. याला काय परत वेगळं काय करायची गरज नाही. मला वेळ द्यावा. ऐका जरा, ऐका. तुम्ही धार्मिक बाब आहे, हे वैयक्तिक असतं तर ठीक होतं. देवाला सुद्धा तुम्ही अंधारात ठेवताय. जरा काहीतरी वाटलं पाहिजे ऑफिसला आपल्या. भावना गुंतलेले अख्ख्या गावाचं जागृत देवस्थान आहे ते. तुम्ही डिस्कनेक्ट साठी विनाकारण तुम्ही त्या लोकांना थांबवणं म्हणजे ही आता मोहलाई झाली. आणि ते कायद्याचं राज्य नव्हे. ग्रामपंचायतचं कनेक्शन घेतलं तर तिथं धमकी दिला जाऊन ते जोडा तुम्ही केस करणार म्हणून त्यांच्या बाहेर म्हणून
ते गावाचंच देव आहे की होते गावात तसं का बोलतो तुम्ही? ठीक आहे, बरोबर. हा, वैयक्तिक ऐका जरा, जरा थांबा. ती जर दुसऱ्याने घेतला असता तिथं व्यावसायिक वापर झाला असता तर ठीक होतं. ऐका जरा, व्यावसायिक वापर झाला तर ठीक होतं. गाव हे बघा, ग्रामपंचायत गावचे जेवण पण गावचं आहे. तुम्ही असं कसं म्हणू शकता हो? असं कसं म्हणू जी पूर्तता करायची आहे त्याच्या वरिष्ठांची पण तुमच्या जबाबदारी आहे ती. हा? तुम्ही आता वेळ मागायला लागलाय त्या गोष्टीला काही आधार नसेल. व तुम्ही वेळ मारून येत आहे आणि परत ती मनमानीच करताय. नाही नाही असं नाही करणार. त्यामुळे आता जोडा. वरिष्ठांनी सांगितलं याचं कट करा, परत तर कट करा. बघूया, हा. आता जोडा घरी. चला. त्या वरिष्ठांना काय माहिती ह्यो कोणा ह्यो कोणा ही अंगमस्ती आहे. फोन करतो मी, फोन करतो वरिष्ठांना. पण कुठला- निर्णय कसा मी काय घ्यायचा? सांगतोय जोडा. वरिष्ठांनी परत सांगितलं तुम्हाला लेखी पत्राने ते जोडलेलं तोडा, तर तुम्ही तोडा. तुमची वाट बघत आम्ही 6 महिने थांबतो. हा? मी अडचणी आहे मला नाही, तुम्ही अडचणी आहे, विषय. मग आता डिस्कनेक्शन केलं ते वरिष्ठांनी काय सांगितलं तुम्हाला? पैसे भरला जोडायचे नाही? पैसे भरले की नाही? हो, स्मार्ट जोड तोडा की आम्ही कुठं म्हणले पैसे भरले की नाही? स्मार्ट मीटर फ्री कसे पैसे भरले? वाढीव भरले? आमची अडचण काय? हे 2 मिनिटं थांबा जरा. हे बघा ऐका, त्या माणसाची लाईट बंद आहे, तुमच्याकडे त्याचं सिक्युरिटी डिपॉझिट आहे किंवा अधिकृत कनेक्शन धारक आहे, किंवा थकीत नाही, फौजदारी करायची पाळेल. आता पण होणार, आता चालू केलं. ऐका, लक्षात ठेवा, तुमचा स्थिर आकार ते चालू आहे की नाही, वन आकार चालू आहे की नाही? आम्ही देतोय ना सर. नाही, मग तुम्ही आता त्याला माणसाला तुम्ही ऐका, त्याचा लाभ काय होतोय काय? स्मार्ट मीटर बसवतोय. ऐका, नाही, नाही, त्या- नाही. तुम्ही वर तुम्ही सांगा. उद्या गावातली 100 कनेक्शन तोडशील आणि बसवा म्हणजे स्मार्ट मीटर तोडणार म्हटलं स्मार्ट मीटर ऐका. बसवणार असं मी तुम्ही काय काय म्हणतोय, काय संबंध आहे स्मार्ट connection, मीटर हा disconnection वेगळा आणि विषय. स्मार्ट मीटरचा वेगळा तुम्ही 2 विषय. गोष्टींची गल्लत करायला लागलाय. नाही सर, तसं नाही. नाही, आता पैसे भरल्यानंतर- डिस्कनेक्शन आणि कनेक्शन ही गोष्ट वेगळी आहे. वेगवेगळं आहे. स्मार्ट मीटरची पॉलिसी वेगळी आहे. तुम्ही पहिला कनेक्शन जोडा. स्मार्ट मीटर बसवलं नाही म्हणून तुम्हाला जे कायद्याने अधिकार आहे ते पुढे वापरा. आम्ही तुम्हाला आता अडवू. सप्लाय चालू करा. सप्लाय चालू मी करा. काय सांगायला तुमच्या लक्षात आलं काय? हे 2 गोष्टी वेगवेगळ्या. स्मार्ट मीटर प्रमाणे तुम्हाला काय करायचं ते करा. आता तिची लाईट जोडायची करा आणि 6 महिन्यात कोण जबाबदार आहे ह्या गोष्टीला त्याचं आम्हाला लेखी उत्तर द्यायचं. 2003च्या कायद्यानुसार त्याला किती 24 तास 48 तास आहे. 48 तासानंतर त्याला कनेक्शन चालू झालेलं नाही, दिवसाला 100 रुपये दंड आहे. ते कुणावर जबाबदारी फिक्स करून आम्हाला देणार ते सांगा. ते 48 तासात लाईट चालू व्हायला पाहिजे. बसले तर सांगा त्यांना, कोण आता आम्ही जबाबदार आहे ते सांगितलं. बघा. हे बघा, अजून मी सांगतोय मानवतेनं, देवळाची लाईट आहे, वैयक्तिक असं त्याला ईर्ष्या लागली नसती. देवळाची लाईट आहे, अजून 2-2 वेळा 3-3 वेळा सांगा लावलोय. आणि अंगोष्टी करू नका. हा, रस्त्यावर गाव उतरल, हे बंद करून